नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेक धार्मिक कारणांबरोबरच स्त्री शक्ती पूजनाचा एक संस्कार यामध्ये जोडला गेलेला आहे. या निमित्तानेच आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतोय. तर आज आपल्या सोबत आहेत ट्रॅफिक पोलीस राजश्री पांडव. या ट्रॅफिक पोलीस सोबतच ट्रेकिंग सुद्धा करतात. त्यांच्या या कार्याविषयी आणि त्यांची आवड त्या कशा जोपासतात याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे योद्धा चॅनल मध्ये. सगळ्यात आधी तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. आम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा ना. नमस्कार, माझं नाव राजश्री रोहिदास पांडव. मी सन 2011 मध्ये नवी मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती कार्यरत आहे. आता माझ्या सर्व्हिसला जवळपास 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि माझं शिक्षण झालेलं आहे MA पर्यंत. त्यानंतर 2011ला या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर ज्या काही वैयक्तिक आवडी होत्या माझ्या, त्याही जोपासण्याचा मला छंद होता. मात्र परिवार मोठा असल्या कारणाने वडीलसुद्धा पोलीस खात्यात होते, तर त्यांचा एक आदर्श समोर होता. पण पाहिजे तेवढी फॅमिली कॅपॅसिटी फायनान्शियल नसल्यामुळे ज्या वैयक्तिक आवडी होत्या त्या जोपासू शकत नव्हते. 2011ला या खात्यात आल्याच्या नंतर 2 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर पुन्हा मी माझ्या सुप्त कलांना पुन्हा एकदा वाव दिला आणि त्या पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी ठरवलं की एक आपण नोकरी करता करता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुद्धा स्वतःला रममाण केलं पाहिजे, जेणेकरून तुमची बॉडी पूर्णतः रिजॉईस होते, तुम्ही फ्रेश होता मेंटली आणि फिजिकली. तर ते खूप महत्त्वाचं असतं. तर त्या अनुषंगानेच मी काही छोटे मोठे ट्रेक महाराष्ट्रातले करत असते. आता रिसेंटली मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काश्मीरचा ग्रेट लेक ट्रेक केलेला आहे. 7 ट्रेक त्यामध्ये होते काश्मीरच्या याच्यामध्ये. 15 दिवसाचा माझा टूर होता आणि तो याहीची ही एक गव्हर्नमेंट संस्था आहे ज्याच्या थ्रू तो ट्रेक केला जातो आणि तिच्यामध्ये तो 10 दिवसाचा टूर होता आमचा आणि अनुभव खूप सुंदर होता. आणि सर्वांना म्हणजे सांगेल की ॲज अ वुमन लेडीज आपण निसर्गाच्या सान्निध्यात आलो तर आपली पॉवर आणखीन दुपटीने वाढते. तर त्यामुळे आपण आपल्या आवडी ज्या काही तुमच्या असतील त्या आपण जोपासल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेकिंग मध्ये खूप केलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही अनेक ट्रेक केलेले आहेत. तर त्याविषयी आम्हाला सांगा ना की कुठले कुठले ट्रेक केलेले आहेत. मी 2013ला केलेला आहे हरिश्चंद्रगड. ट्रेकिंग हा प्रकार फक्त आवडायचा, एक्झॅक्टली तो करायचा कसा याचं काही गायडन्स नव्हते, कारण मी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन शहरात आले होते नोकरीसाठी. त्यामुळे तो प्रकार मला माहिती नव्हता. माझी पहिली ट्रिप होती ती सोलो होती आणि तो जो एक्सपिरियन्स होता माझा निसर्ग भ्रमण ग्रुप ट्रेक आहे त्यांच्यासोबत मी ऑनलाईनच्या थ्रू जोडलेली गेली होती आणि त्यांच्या माध्यमातून तो ट्रेक केला होता. हरिश्चंद्रगडचा ट्रेक जेव्हा मी केला तेव्हा मला त्याची उंची सुद्धा माहिती नव्हती. आला की मला स्वतःला उंचावरून खाली बघायला 2-3 मजले जरी मी चढले तरी मला भीती वाटते, चक्कर येतात. तरी मी तो एवढ्या सहजासहजी आणि पहिल्या अटेम्प्टमध्येच केला आणि त्याचा अनुभव खूप छान होता. त्यानंतर जी मला डेथची भीती माझी गेली ती अद्यापपर्यंत मला नाही. त्यानंतर मग मी कळसुबाईचा ट्रेक केला. त्यामध्ये माझा अनुभव असा राहिला, कळसुबाईचा ट्रेक अतिशय अप्रतिम सुंदर आहे. रॅपलिंग केलं त्यामध्ये, रोप रॅपलिंग, आणि त्यामध्ये सोलो ट्रिप असल्या कारणाने शी ट्रॅव्हल्स म्हणून एक आहे इंस्टाग्रामवरती, त्यांच्या थ्रू मी तो ट्रेक केलेला आहे. संपूर्ण महिला, अगदी 5 वर्षाची 4 वर्षाची मुलीपासून ते 50 वर्षाच्या आजीपर्यंत तो ट्रेक मी केलेला आहे. त्यामध्ये सर्व कॅटेगरीच्या महिला, जॉब प्रोफाईलच्या महिला, शिक्षण संस्थेच्या महिला, अगदी सगळ्या महिला त्यामध्ये अवेलेबल होतात आणि एक्सपिरियन्स एवढा छान होतात ना की म्हणजे आपण एक महिला म्हणून आपण ज्या पदावरती आहोत किंवा ज्या ठिकाणावरती आहेत त्यापेक्षाही वेगळं जग आहे आणि तिथेही सर्व महिला पारंगत आहेत. प्रत्येकाची एक क्वालिटी आहे, प्रत्येकाचं एक अंग आहे जो आपल्याला आपण अनुभव केल्याशिवाय मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर माझा अनुभव खूप छान राहिला. मग ही ट्रेकिंगची आवड कुठून निर्माण झाली? मी स्कूल टाईममध्ये असताना 2008-09च्या याच्यामध्ये मिलिंद गुणाजींचा एक प्रोग्राम यायचा गिर्यारोहणाचा आणि ते भटकंती म्हणून प्रोग्राम होता. तो मी आवर्जून बघायची रविवारी आणि असं म्हणजे वाटायचं की यार आपणही कुठेतरी असं फिरलं पाहिजे, अशी गड किल्ल्यांची माहिती घेतली पाहिजे. पण तो प्रकार काय असतो तेव्हा टीनेजमध्ये माहिती नव्हता. मग त्यानंतर जेव्हा मॅच्युरिटी आली, ग्रॅज्युएशन 12th केलं, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि इकडे आली, तर इकडे एक माझे एक फ्रेंड सर्कलच आहेत. तर त्यांच्या थ्रू मला या गोष्टीची आवड जास्त आणखी निर्माण झाली, कारण त्यांच्या हॉबीज आणि माझ्या हॉबीज
ऑलमोस्ट सिमिलर आहेत. त्यांना आता ऑफिसमुळे वेळ मिळत नाही, पण ते कायम मला सपोर्ट करत असतात मॉरली, कधी कधी फायनान्शियली पण. आणि हे जे असतात बाहेरचं ट्रेकिंग वगैरे आहे, मला तर म्हणजे भीती वाटायची की एकटं कसं करणार. नोकरी तर करू शकतो, नोकरी पोलीस आहे म्हटल्यावरती कोणी मला घाबरेलच, हा माझा न्यूनगंड. आणि तो करायचा म्हटल्यावरती मग त्यांनी मला सपोर्ट केला की तू कर, तू करू शकतेस. त्यामुळे मग मी हे 1 बाय 1 ट्रेक करत राहिले. आणि एवढ्या वर्षाच्या लाईफच्या अचिव्हमेंटमध्ये माझा काश्मीर ग्रेट ट्रेक लेक हा माझ्या आयुष्यातला सर्वात अप्रतिम आणि ते बोलतात ना ड्रीम डेस्टिनेशन अशातला प्रकार आहे. आतापर्यंत किती ट्रेक केलेत? मी आतापर्यंत जवळपास 8 ते 10 ट्रेक करून झालेले आहे. त्यातले आउट ऑफ महाराष्ट्र देखील आहेत? आउट ऑफ महाराष्ट्रामधले फार कमी आहेत, कारण सुरुवात मी महाराष्ट्रापासूनच केली. आणि आउट ऑफ महाराष्ट्रामधला माझा हा पहिला आणि खूप अमेझिंग सर्वात हायेस्ट पिक पॉईंटचा हा ट्रेक होता काश्मीरचा, जो नॅशनल लेवलचा आहे. तर तो माझ्या आयुष्यातला म्हणजे सगळ्यात मोठा आणि आउट ऑफ महाराष्ट्र आहे. मग आता तुमचं काम म्हटलं की 24 तास ड्युटी आलीच, नो एक्सक्युजेस, मग त्यातून आवड कशी जोपासता? आवड याच्यासाठी जोपासते की त्याने मानसिकरित्या स्टेबिलिटी मिळते. प्लस मी जेव्हा लहान होते, मी पोलीस खाते तेव्हा हा माझा काही मोठा नव्हता. फॅमिली बॅकग्राऊंड पोलीसमध्येच आहे. वडिलांना नेहमी बघायची, कधी सुट्टी नाही, सण नाही, दिन नाही, आम्ही आईसोबतच असायचो. त्यामुळे पोलीस खात्याची फार काही एवढी आवड नव्हती. पण एक प्रसंग आला होता, मी जेव्हा 2nd स्टँडर्डमध्ये होते आणि फुलबने अंगारे हा रेखाचा पिक्चर होता, ज्याच्यामध्ये ती सर्वाईव्ह करते, नवऱ्याच्या जागेवरती लागते. आणि काय माहिती नाही, तेव्हा असं इन्स्पिरेशन मिळालं की नाही यार, आपण सुद्धा असं काहीतरी हिच्यासारखं बनलं पाहिजे. त्यानंतर कॉलेज लाईफमध्ये किरण बेदींचं आयडियरचं बुक मी वाचलं आणि मग त्यातून मला आणखीन जास्त प्रेरणा मिळाली. त्यामुळे मग मी फोकस केला की नाही, आपण स्टेट गव्हर्नमेंट जॉबकडे MPSC थ्रू म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाचे हे जे पोलीस भरतीचे वगैरे निघतात, त्याच्यातून मग मी स्वतःला त्याकडे फोकस करायला इन्स्पायर केलं आणि यामध्ये अचिव्हमेंट मिळवली. याआधी मी इंग्लिश मिडियममध्ये ॲज अ टीचर, कम्प्युटर टीचर म्हणून जॉब करायची प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तिथेही सॅलरी चांगली होती, सर्व काही व्यवस्थित होतं, AC जॉब होता. आता कंटिन्यू बाहेर उभं राहावं लागतं किंवा सुट्टीचा प्रॉब्लेम असतो, इमर्जन्सीमध्ये काही फॅमिली प्लॅनिंग करू शकत नाही. पण तरी हॅपी आहे, कारण पोलीस खात्याने जन्माच्या आधीपासनं, आधी वडिलांच्या आधी त्यांचे वडील, जन्माच्या आधीपासनं एवढं सगळं इन्स्पिरेशन दिलं आहे ना, की एक आदर्श असं डोळ्याच्या समोर घालून दिला आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि पर्सनली माझा एक्सपिरियन्स, आणि मी सांगेल की पोलीस बनायला खूप प्रयत्न करावे लागतात. सगळे म्हणतात खूप प्रयत्न करतात, पण निसर्गाने तुमच्यामध्ये अशी शक्ती दिलेली आहे की तुम्ही समाजासाठी बांधील आहात. तुम्ही ऐन तेन प्रकारे तुम्हाला समाजाची सेवा करायची आहे, हे ठरलेलं आहे. त्याच्यासाठी तुमची निवड निसर्ग करतो, फिजिकली मेंटली तुम्हाला फिट परफॉर्मन्स देऊन, आणि तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमची पोस्ट अचीव्ह करता, मग ते कुठल्याही लेवलचे असू दे. यातून तुमचे ट्रेकिंगची आवड ती कशी जोपासता, म्हणजे कसा वेळ काढता या सगळ्यांसाठी? ॲक्च्युली आम्हाला ना EL मिळतात वर्षाच्या फीस, त्यामधल्या मी दरवर्षी माझ्या 15 EL खास त्याच्यासाठी राखून ठेवते. येस. ट्रेकिंग सोबत आणखीन कोणती आवड आहे का? मला लिखाणाची आवड आहे. माझं MA मराठी झालेलं आहे. मी सामाजिक काव्यरचना करते. पब्लिशन केलं नाही अजून, पण मला लिखाणाची आवड. काही मी स्वतःची बायोग्राफी टाईपमध्ये थोडीशी डायरी मेंटेन करते. रेग्युलरचे प्रसंग जे आहेत, प्रवासाचे, ड्युटीवरच्या अनुभवाचे, किंवा जिथे कुठे जाणार तिथले सगळे प्रसंग मी नोट डाऊन करत असते. आणि असं की माझ्या लिहिण्याने, लिखाणाने किंवा मी दुसऱ्याला काहीतरी इन्स्पायर करू शकेल अशा पद्धतीचं मला करायला आवडतं, आणि मी त्यातून तेवढा वेळ तरी काढते. पब्लिश का नाही करत तुम्ही? आता म्हटलात की तुम्ही ते लिखाण आहे तुमचं लिहिलेलं आहे, अनेक प्रकारची लिखाणं तुम्ही लिहिलेत, मग ते पब्लिश का नाही करत? मग त्यातून कसं प्रोत्साहित होईल लोक जर तुम्ही पब्लिशच नाही केलं तर? अजूनपर्यंत मी पब्लिकेशनचा विचार केलेला नाही. मला बऱ्याच जणांनी, फ्रेंड सर्कलने ॲडवाईस केलं आहे की तू लिहिते छान, तर तू पब्लिश केलं पाहिजे. तर मी नक्कीच त्यावरती विचार करेल. ऍटलीस्ट सोशल मीडिया तरी तुम्ही वापरला पाहिजे पब्लिकेशनसाठी, असं मला पर्सनली वाटतं. सोशल मीडिया फार मी कमी वापरते, पण मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये एक युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर आहेत, तर हरीश तायडे म्हणून, तर त्यांच्यासोबत मी सोशल ॲक्टिव्हिटी करते. कुठे पाड्यांवरती शाळा वगैरे असल्यात तर तिथे जाऊन मी मोटिवेशनल त्यांना स्पीच देणार माझ्या परीने.
आणि मग त्यांना स्वतःच्या सेफ्टीसाठी मुलींना जसं बरेचसे अब्यूज होतात रस्त्याने म्हणा, कारण लेडीज म्हटलं म्हणजे अब्यूजला त्यांना फेस करणं हे 100% झालंच आहे आता. तर या प्रकारच्या मी याच्यातून माझी त्यांना मोटिवेशनल देत असते, त्यामुळे पब्लिकेशनचा काही विचार केलेला नाहीये. ट्रेकिंग मध्ये मुलींनी पुढे येण्यासाठी किंवा आणखीन प्रोत्साहित होण्यासाठी काय सांगाल? ट्रेकिंगमध्ये मुलींनी पुढे येण्यासाठी मी हे सांगेल की महिला आहे, निसर्गाची ही एक शक्ती आहे, ज्या शक्तींना तुम्हाला सर्व गोष्टी करून पुढे जायचं आहे. मग ते तुमचं बालपण असू द्या, तारुण्य असू द्या, विवाहित स्थिती असू द्या, त्यानंतर तुमची मातृत्वाची स्थिती असू द्यात, या सर्व स्थिती आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत, कारण आपण त्याला कुठेतरी डिझर्व करतोय म्हणून ते निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टींचा न्यूनगंड बाळगू नका की मी ट्रेक केला तर मग माझ्या त्या दिवसांचं कसं करणार, मग मी ह्या दिवसांमध्ये कसं जाणार. तर या सर्व गोष्टी बाजूला सारून तुमच्या दैवी शक्तीचा, तुमच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करा. पुढे या. निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देऊ शकणार. मग ती तुमची पॉझिटिव्हिटी म्हणा, तुमचा आनंद म्हणा, कारण लाईफमध्ये असं राहिलं पाहिजे, इतके आनंदी राहिलं पाहिजे. बुद्धांचं एक वाक्य आहे की तुम्ही आयुष्यामध्ये एवढे आनंदी राहा की तुम्हाला समोरच्याने बघितल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे. तर मी तेच सांगेल की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तुम्ही स्वतःला फ्रेश बनवा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. नक्कीच मॅडम, जसं म्हणाला तसं मुली स्वतःला किंवा प्रत्येकाने स्वतःला आनंदी ठेवून पुढे गेलं पाहिजे. कॅमेरामॅन प्राजक्ता कांबळे सोबत मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज.